श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे. तू बघत असलेलं प्रत्येक स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्याशी बोलण्यासाठी आज आलो आहे. बाळा, माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तू जगातील खूप सुंदर माणूस आहेस. या जगात अनेक लोक आहेत, परंतु या सर्व लोकांपैकी मी तुझी निवड केली आहे. बाळा, स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजू नकोस, कारण माझा आशीर्वादाचा हात सदैव तुझ्या डोक्यावर आहे. ज्याच्यासोबत मी आहे तो जगातील सर्वात मोठा माणूस आहे. म्हणून तुझ्याकडे काय आहे आणि काय नाही हे बघण्यापेक्षा तुझ्यासोबत कोण आहे, तुझ्या डोक्यावर कोणाचा हात आहे हे बघ. तुझ्या जीवनात तू किती आनंदी आहेस हे लोकांना दाखवण्यापेक्षा इतरांना आनंदी करण्यात व्यस्त हो. कारण जो सर्वांचा विचार करतो त्याचा मी स्वतः विचार करत असतो. म्हणून बाळा, लक्षात घे, तुझ्या जीवनात जे काही घडणार आहे सर्व माझ्या आज्ञेनेच घडणार आहे. म्हणून बाळा, तुझ्याशी बोलण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. माझे म्हणणे ऐकून घे. मी बोलतोय ते नीट ऐकून घे. जीवनात कधीकधी तू स्वतःला खूप त्रास करून घेत आहेस, स्वतःच्या डोक्याला ताण देत आहेस, खूप विचार करत बसत आहेस. पण बाळा, लक्षात घे, जीवनात जे घडायचं ते घडणारच आहे, त्यावरती काही विलाज नाही. म्हणून तू जास्त डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. तुझं नशीब कसं बदलायचं हे तुझ्या मनगटात आहे. म्हणून आपल्या मनगटातील ताकद ओळखायला शिक. जीवनात कधी स्वतःला कमी लेखू नकोस, कारण तू कोणापेक्षा कमी नाहीस. तू माझा भक्त आहेस. तुझ्या हातात सर्व काही आहे. जीवनात आपण वेळेला थांबवू शकत नाही, म्हणून वेळेशी स्पर्धा कर. जेवढी वेळ तुझ्याकडे आहे त्या वेळेचा वापर चांगल्या कामासाठी कर. बाळा, ज्याचं कर्म चांगलं त्याचं भविष्य चांगलं, त्याचं जीवन चांगलं. म्हणून कर्म चांगले कर. जरी थोडं फळ उशिरा मिळेल, परंतु सकारात्मक फळ मिळेल. बाळा, तुझं ध्येय तुझ्यासाठी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच माझ्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. कोणतीही गोष्ट मोठ्या प्रकारे पुढे जाते, हळूहळू पुढे जाते. कोणती गोष्ट घडताना त्याची पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी अशा प्रकारे गोष्ट घडत जाते. म्हणून आता तू पुढे जात आहेस. एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर तू जात आहे. बाळा, लक्षात घे, माणसाचा हळूहळू प्रगतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होत असतो. म्हणून तुझीही प्रगती होत आहे. तुझेही संस्कार तुला मोठे करत आहेत. तुझीही भक्ती तुला ज्ञानाच्या महासागरात बुडवणार आहे. विश्वास ठेव, ज्ञानाचा महासागर एवढा मोठा आहे ज्यातील ज्ञान आपल्याला गोळा करायचं आहे. बाळा, विश्वासाने सर्व काही मिळवता येते. म्हणून विश्वास ठेव, तुझेही चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर. बाळा, देवाने तुला जे सुंदर आयुष्य दिलं, या सुंदर आयुष्याचा काहीतरी चांगला विषय कर. काहीतरी चांगलं काम कर ज्याने तुझ्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल. जीवनाचं सोनं करण्यासाठी आयुष्यात काहीतरी मोठी कामगिरी करावीच लागते. आईवडिलांची स्वप्न जपावी लागतात, स्वतःची स्वप्न जपावी लागतात, कुटुंबाला आनंदी ठेवावं लागतं, सर्वांची जबाबदारी घ्यावीच लागते. एका विशिष्ट वयात आल्यानंतर माणसाला स्वतःची स्वप्न सोडून आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करावी लागतात. आपल्याला मुलगी असेल किंवा मुलगा असेल, त्यांच्या भविष्यासाठी आपण विचार करतो. कधीकधी स्वतःचंच भविष्य खराब असताना आपल्याला इतरांच्या भविष्यासाठी लढावं लागतं. म्हणून बाळा, दुःखी होऊ नकोस. देव तुझाही विचार करत आहे. देव तुझ्याही आयुष्यात आहे, तुझंही रक्षण करत आहे. विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर आणि आजचा हा देवाने पाठवलेला महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ.
माणूस एकदा जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबला गेला की त्याला स्वतःची स्वप्न अर्धवट सोडून दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करावी लागतात. म्हणून बाळा, देवाला तुझं प्रत्येक दुःख माहीत आहे. तू सोसलेला सर्व दुःखाचा काळ माहीत आहे. अनेक भक्तांची स्वप्न स्वामींनी साकारली आहेत. अनेकांना सुख समाधानी जीवन दिलं आहे. आता तुझाही नंबर येणार आहे. तुझीही वेळ लवकरच सुरू होणार आहे. एक झाला की एक भक्त प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे. स्वामींच्या दरबारात कधीच अंधकार नाही. स्वामींच्या दरबारात कधीच निराशा नाही. थोडासा विलंब होईल, परंतु अपमान आणि अपेक्षा कधीच भंग होत नाही. बाळा, स्वामी असे आपले गुरु आहेत जे फक्त शिष्याला मार्गच नाही दाखवत, तर त्याचं जीवन आशीर्वादाने आणि चमत्काराने भरून टाकतात. स्वामींना कधीच स्वतःपासून लांब करू नकोस. त्यांची सेवा कधीच सोडू नकोस. त्यांचं नाव दिवसातून एक वेळेस तरी आपल्या तोंडामधून, आपल्या मुखामधून बाहेर पडलंच पाहिजे. तेव्हाच आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे. आपल्या मुखातून इतरत्र वाईट शब्द बाहेर पडण्यापेक्षा देवाचं नाम बाहेर पडणं कधीही चांगलंच. बाळांनो, आपल्या भक्तीमुळे आपणच सुखी होणार नाही, तर आपल्या सभोवताली असणारे सर्वच जण सुखी होणार आहेत. म्हणून तुम्ही हे फक्त स्वतःसाठी करत नाही, तर सर्वांसाठी करत आहात आणि सर्वांसाठीच करत राहा. फक्त कोणाच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका. कारण बाळांनो, आपल्याला जे करायचं ते आपल्या पद्धतीने करा. कोणाला दबाव आणू नका. कारण ज्याचं त्याचं आयुष्य ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे. कोणाच्या आयुष्यात दखलंदाजी करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आपलं सांगण्याचं काम आहे. ऐकायचं की नाही हे समोरच्याच्या मनावर आहे. म्हणून कोणाच्या खाजगी जीवनात आपल्यामुळे काही त्रास होईल, कोणाच्या खाजगी जीवनात आपल्यामुळे विस्फोट होईल असं कधीच काही वागू नका. आपण आपल्या परीने सर्वांच्या चांगल्याचा विचार करा. जगाला कसा विचार करायचा ते जगावर सोडून द्या. तुम्ही फक्त तुमच्या मनात चांगलं विचार ठेवा. तुम्ही सर्वांसाठी चांगले राहा. लोक तुमच्याशी कसंही वागू द्या, तुम्ही सर्वांशी चांगलं वागा. हेच देवाचं म्हणणं आहे. बाळांनो, देवाने देखील आत्तापर्यंत तेच केलं. लोकांना जसं वागायचं ते वागले, परंतु देवाला सर्वांचं चांगलं करायचं होतं, त्यांनी ते चांगलंच करत गेले. म्हणून बाळांनो, विश्वास ठेवा, देवाच्या दरबारात प्रत्येकासाठी एक वेगळं नियोजन आहे. देवाचे देवदूत आपल्यासाठी सदैव मदतीस तत्पर आहे. त्यांच्या मदतीशिवाय आपल्या झाडाची पाने देखील हलू शकत नाही. त्यांची आज्ञा नसेल तर हवा देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आपण श्वासही घेऊ शकत नाही. म्हणून या सृष्टीत देवाला अपरंपार महत्त्व आहे. जीवनात कधीच कोणाला त्रास देऊ नका. कधीच कोणाच्या गरिबीची थट्टा उडवू नका. देव आहेत, कायम आपल्या सभोवताली आहेत, आपल्यासोबत आहेत, हे कधीच विसरू नका. त्यांची शक्ती सदैव आपलं रक्षण करत आहे. त्यांची शक्ती सदैव आपल्या पाठीशी आहे, हेच मनाशी ठाम बाळगा. त्यांच्यावर विश्वास ठेवा. कारण त्यांची केलेली भक्ती, त्यांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. हे सत्य आणि सत्यच राहणार आहे. हेच सत्य कायम मनाला सांगत राहा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. बाळांनो, आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.